विश यू व्हेरी हॅपी बर्थडे। माझा मोठा चंद्र, हा माझा छोटा चंद्र, तो एक माझा चंद्र आणि हा एक चंद्र। नगराध्यक्ष माननीय श्री प्रशांत शेठ नाईक साहेब यांनी सुद्धा पूजा करते मनापासून अभिनंदन। सोपं नसतं एक कँडी क्रश। काकी आजीच्या पण पाया पडा, पंजी आजीच्या। आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दळवी साहेब सुद्धा आले होते तिथे। जाऊन बसला त्यावरती। मातीचं आहे पिल्लू आहे, मातीचं। लेकरू सोबत असलं का। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, वेलकम टू वन मोर न्यू ब्लॉग। आम्ही जेवायला आलोय पोटोबाचो देव्हारो मध्ये। आमच्या सोबत आहे सुयोग, स्नेहा, तेजू यांची आम्ही वाट पाहतोय। ते आल्यानंतर आपण आतमध्ये जाऊया। बरंच ऐकलंय, छान छान रिव्ह्यूज पण छान आहेत। सो लेट्स ट्राय आउट प्लीज। लेकरू सोबत असलं का सगळं स्टफ कॅरी करायला लागतं। मस्त गणपती बाप्पाचं पण देऊळ होतं। दादू आला, दिसला? इकडून ये बाबू, इकडे ह्या साइडून ये, गाडीच्या ह्या साइड इकडून ये। कशू दादू कुठे आहे? या लवकर या, लवकर या। पंचमीला राहतो का? हो, त्याच्या तिच्याकडे मस्त राहतो। दादा हैदराबादला स्कूलला जातो आणि उद्या लास्ट डे ऑफ स्कूल आहे। मग सुट्टी। हे बघ मस्त ना, अर्थिन पॉट्स। मातीचं आहे पिल्लू आहे, मातीचं। असा एक्सपिरियन्स नाहीये, पण काहीतरी वेगळं वाटतं। छान जाऊन बसला त्यावरती। आमच्याकडे येतो काय जेवण? समथिंग डिफरंट, इट्स नाईस। मस्त नाही एक कँडी क्रश काय होतं ते आता? नाही असं मला वाटलं कँडी क्रश। कँडी क्रश नाही काय? इथून मस्त चंद्र दिसतंय। हा माझा मोठा चंद्र, हा माझा छोटा चंद्र, तो एक माझा चंद्र आणि हा एक चंद्र। चार चंद्र, चार चंद्र। काय बोलला? एक छोटा ग्लास आहे ना, बाकी हे नका। पिलू मग करशील तू? आयफोन ठेव ना, हाच कशाला? हा, आयफोनला कम्पेअर करू शकतो तुम्ही, तो केवढा आहे? आयफोन पेक्षा मोठा आहे तो। मस्त आहे तशू, मस्त आहे, छान आहे। सुयोग कसं आहे? स्नेहा कसं आहे? खूप मस्त। मोदक आहेत तुम्हाला? कसं आहे? काय वाटतंय? पापूजे पाहू मस्त बनते।
वी आर फुल. माझ्या पोटात एवढीशी पण जागा उरलेली नाही आहे. एवढे आयटम संपवताना एकदम फुल झालेले आहेत. असं तिथे जवळून दाखवू पण शकत नाही आमची त्या प्लेटची हालत आहे त्याच्यामुळे. आणि हे त्यांनी ना ताईंनी कॅडबरी सेलिब्रेशन दिला आरूला. त्याची झोपायची वेळ झाली आहे त्याच्यामुळे आता निघतोय आम्ही पण इथून. आणि जेवण पण झालेलं आहे. खरंच मस्त आहे. आपण आलो होतो मंडळी पोटोबाचो देव्हारो या रेस्टॉरंटमध्ये अलिबागमध्ये गुरुमखाड वर्सोली या ॲड्रेसवर आहे. तुम्ही जर सर्च करत मॅपवर तर दिसतंय. रिव्ह्यूज पण तुम्ही चेक करू शकता. आम्हाला काय काय सर्व केलं होतं सगळं 101 होतं, इन्क्लुडिंग फिश सगळ्यात शेवटी आला पण तो पण भारी होता. त्याच्यानंतर क्रॅब त्यांनी जो दिला होता तो बघायलाच एवढं कूल वाटत होता. फर्स्ट टाइम ट्राय केलं आणि छान लागलं मस्त. त्याच्यानंतर चिकनचे जे काही त्यांनी दिलं होतं चिकन खरडा होता मस्त. पहिलं मला वाटलं ग्रीन चिकन असं काहीतरी आहे पण नाही. जेव्हा त्याचं नाव कळलं आणि जेव्हा ते खरडा या नावावरून आम्ही टेस्ट केलं ना तर जे इमॅजिन केलं होतं तशी टेस्ट होती. सगळ्यांना आम्हाला आवडली. काला मटण पण तेजूही खात नाही आम्ही सगळ्यांनी खाल्लं. आम्हाला भारी वाटलं. त्याच्यानंतर मला स्पेशली गोड आवडतं तर त्यांनी मोदक दिले होते आणि ते पुडापुडाच्या करंज्या असतात ना त्या दिल्या होत्या. मला आणि तुम्हाला दोघांना पण गोड आवडतं. आम्हाला ते दोन्ही आयटम आवडले. मोदक मी लिटरली आरूला बनवला सुद्धा खूप छान. त्याच्यानंतर सोलकढी आता एंडला त्यांनी दिली मस्त. थँक्यू सो मच. तर हे हॉटेल पोटोबाचो देव्हारो आहे या ताईंचं. यांचं नाव आहे शिल्पा नाईक ताई आणि हा यांचा मुलगा आहे दिल. त्यांची मुलगी सध्या शिकते मुंबईला. तिला आपण पुन्हा केव्हा तरी नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा भेटू. हा सगळा त्यांचा स्टाफ आहे. या त्यांच्या लेकीच आहेत समजा आणि हा बाकी सगळा त्यांचा स्टाफ आहे. ताईंशी मी आता थोडंसं बोलत होते. ॲक्च्युली माझ्या सासूबाईंच्या आत्याची मुलगी लागते. सासूबाईंची माझ्या आईची आत्ते बहीण लागते. त्या नात्याने पण आलो आणि रिव्ह्यूज पण छान होते म्हणून इथे आम्ही जेवायला आलो. खूप आधीपासूनचा प्लॅन होता. आज फायनली तो सक्सेस झालेला आहे. त्यांच्याशी बोलून पण आणि थोडंसं मला आईंकडून पण कळलं ते असं की एका वर्षभराच्या फरकातच त्यांच्या हृदयाच्या जवळचे म्हणजे त्यांचे भाऊ, त्यांचे वडील आणि त्यांचे मिस्टर देवाने त्यांच्यापासून दूर नेले. त्या सगळ्या प्रवासातून निघून त्या ताईंनी स्वतःच्या कर्तृत्वावर खूप हिंमत ठेवून हे सुरू केलेलं आहे. त्याच्यात त्यांच्या मुलांनी दोघांनी मुलगा मुलगी दोघींनी आणि ह्या सगळ्यांनी पण खूप मदत केलेली आहे. तर म्हणजे मी आता ऐकत होते ना त्या एवढी धावपळ करतायत लेकरांसाठी अगदी म्हणजे सगळं सांगत नाही मी पण खूप. तर त्या एफर्टसाठी ताई तुमचं मनापासून अभिनंदन. सोपं नसतं मी समजू शकते कारण त्या म्हणजे दिवसभर त्या किचनमध्ये आहेत स्टँडिंग. देवा तुमच्या पाठीशी एवढी सोन्यासारखी लेकरं दिली आहेत तुम्हाला आणि हे पण तुम्ही जे स्वतःच्या कर्तृत्वावर बरावर हिंमत ठेवून उभा राहिला ना ते खूप छान आहे. तुम्हाला खूप खूप यश मिळो. तुमच्या हाताला टेस्ट पण आहे. आम्हाला भरपूर सारे आयटम्स आवडले. अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जावं. आणि त्याच्यासाठी एक तुम्हाला विनंती की जेव्हा तुम्ही अलिबागला याल तेव्हा पोटोबाचो देव्हारो या रेस्टॉरंटला भेट द्यायला विसरू नका. व्हेन्यू आहे इथे वरती जे त्यांनी केलेलं आहे ओपन टेरेस मस्त आहे. मस्त वाटलं. गप्पा पण छान झाल्या खूप दिवसांनी आमच्या आणि टेस्ट पण छान होती. सो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला गुगल मॅपची लिंक दिसेल. एकदा या चेक करा. आरूच्या वयाचा मुलगा असताना हॉटेलला जेवायला गेल्यावर ताटातलं आपल्याला व्यवस्थित आरामात जेवता येतं असं होत नाही. त्या दिवशी पण टेस्ट झालं आणि एकतर ह्याच्या झोपेची वेळ झाली होती त्यामुळे तो चिडचिडला होता म्हणून तेव्हा मला व्यवस्थित तुमच्याशी कन्व्हर्सेशन करता आलं नाही. पण आज मी तुम्हाला रिअल रिव्ह्यू देणार आहे. खरंच पोटोबाचो देव्हारोमध्ये ताईंच्या हाताची टेस्ट जबराट होती. खरंच देवाने त्यांच्या हाताला खूप सुंदर टेस्ट दिलेली आहे आणि आपल्या नशिबाने आपल्याला त्यांच्याच हातचं खायला मिळतं. आत्ता सध्या तरी त्याच मेन शेफ आहेत तिथल्या. त्यांच्या हाताखाली माणसं आहेत नक्कीच पण त्या स्वतः सगळं करत असल्यामुळे त्यांची थोडीशी गडबड मात्र होते, धावपळ होते. पण ॲट द एंड आपण एक फूडी म्हणून काय बघतो की आपल्या ताटात आलेलं जे काही फूड आयटम आहे तो बेस्ट पाहिजे आणि तो बेस्टच होता. नक्की तुम्ही एकदा पोटोबाचो देव्हारोला भेट द्या. तुम्हाला त्यांच्या हातची टेस्ट आवडेल. स्पेशली जे नॉनव्हेज लवर्स आहेत त्यांनी तर नक्कीच भेट द्यायला हवी तिकडे. तुम्ही अलिबागला फिरायला येत आहे पोटोबाचो देव्हारोचा मॅप मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. प्लीज डू विजिट फॉर नॉनव्हेज डिशेस.
पोर्टोबाचं देव्हारो नाव मस्त आहे, एकदम युनिक. तिकडे ओनरनी बनवलेलं फूड मिळतं, एकदम होममेड. आणि नॉनव्हेजसाठी स्पेशल रेस्टॉरंट आहे. नॉनव्हेज डिशेसमध्ये भरपूर सारे ऑप्शन्स मिळून जातात. टेस्ट आहे फूडला नक्कीच. चिकन, मटन आणि सी फूड अवेलेबल आहे. काला रस्सा मटणाचा एकदम भारी होता. मटन मस्त शिजलेलं होतं. तांदळाची भाकरी, राईस भाकरी एकदम मऊसूत होती. पॉम्प्लेट फ्राय फ्रेशली कुक्ड होता आणि मसाला मस्त होता पॉम्प्लेट फ्रायचा, म्हणजे पापलेट फ्रायचा. सोलकढीची टेस्ट पण जबराट होते, एकदम होममेड, अगदी घरी बनवल्यासारखी आणि ते पण टेस्टी बनवल्यासारखी. प्रत्येक डिशची जी क्वांटिटी होती ती 2 माणसांना भरपूर होईल, अगदी पोट भरून जेवता येईल अशी होती. बसण्यासाठी भरपूर सारी जागा अवेलेबल आहे. स्पेशियस आहे आणि सगळ्या बाजूने ओपन असल्यामुळे अजूनच मजा येते. लोकेशन पण छान आहे, एकदम रोडवरच आहे, जास्त शोधावं लागत नाही. इझी टू लोकेट अँड अप्रोचेबल. वेटर्स कमी असल्यामुळे थोडीशी धावपळ होते, बट दे आर इन सर्च ऑफ गुड वेटर्स, ज्यांना व्यवस्थित कम्युनिकेट करता येईल कस्टमर्ससोबत आणि ज्यांना आपली मराठी बोलीभाषा कळेल असे वेटर्सच्या शोधात आहेत ताई. फूड क्वालिटी खरंच छान होती. व्हॅल्यू फॉर मनी. सी फूड लवर्सनी, नॉनव्हेज लवर्सनी एकदा नक्की भेट द्या. पोर्टोबाचं देव्हारोचं जेव्हा ओपनिंग केलं तेव्हा आमच्या अलिबाग आणि मुरुड तालुक्याचे आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दळवी साहेब सुद्धा आले होते तिथे ओपनिंगसाठी. त्याचप्रमाणे आमच्या अलिबाग तालुक्याचे नगराध्यक्ष माननीय श्री प्रशांत शेठ नाईक साहेब यांनी सुद्धा तिकडे उपस्थिती लावली. आमच्या अलिबागचे अजून एक यूट्यूबर आहेत समरेश दादा, यांनी सुद्धा पोर्टोबाचं देव्हारोला भेट दिली होती. त्यांनी ताईंच्या किचनमध्ये सुद्धा छान छान क्षण कॅप्चर केलेले आहेत. जेव्हा ताई स्वतःच्या हाताने सुंदर सुंदर मेनू बनवत होत्या तेव्हाचे काही क्षण आहेत. त्यांच्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल की एक्झॅक्टली कशा प्रकारचा मेन्यू पोर्टोबाचं देव्हारोमध्ये बनला जातो. चिकन नसेल, मटन असेल, सी फूड असेल, ते सगळं कसं बनलं जातं हे तुम्हाला त्यांच्या त्या व्हिडिओमध्ये पाहता येईल. दादांच्या चॅनलचं नाव आहे समरेश व्लॉग्स. बाय. इकडे तोंड कर असं पूजा करते लावायचा, बाप्पाचा नमस्कार करायचा. चला ओम नमः शिवाय बोलून घ्या. आम्ही सगळं आरती काढा तिथेच थांबायचं. काकी आजीच्या पण पाया पडा. पंजी आजीच्या. प्रत्येक दादांनी बडोद्याचा पेढा आणलेला आहे. हॅपी बर्थडे. हे कशाला हवं असू दे. हो चालेल चालेल.
खाल्लंस? नाही नाही चालेल. मला बाईक दे. हॅपी तुम्ही बर्थडे. पण खा, हे घ्या. चला विश यू व्हेरी हॅपी बर्थडे. बस साडीचा लागते अरू शेठ हे घ्या ते खाली पड. त्याला नको. ए